विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 5 जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। भाजपकडून 3 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत, मात्र अद्यापही शिवसेना आणि राष्ट्रवादीनं नावं जाहीर केलेली नाहीयेत। त्यामुळे आज कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी शिवसेनेनं अद्यापही उमेदवार जाहीर केलेला नाही, मात्र न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे। अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे नेते आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलाय। तसंच मी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचंही ते म्हटलेत। मराठवाड्यातील दुसरे महसूल आयुक्तालय हे लातूरला व्हावं असं ठाम मत राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केलं। ते लातूरमध्ये बोलत होते। महसूल आयुक्तालय हा लातूरच्या लोकप्रतिनिधींचा अस्मितेचा मुद्दा असल्याचं त्यांनी म्हटलं। पुढचे दिवस असे असतील की सगळे जग म्हणेल की भारतासारखी जीवन पद्धती आम्हालाही हवी आणि भारतातला प्रत्येक माणूस म्हणेल की भारत हे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे। सर्व लोक अशी मागणी करतील असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे खासदार अनिल बोंडे यांनी केलं। येत्या 30 मार्च अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नागपुरात माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचं हिंगण्यात भूमिपूजन होणार आहे। याच दिवशी आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव हेडगेवारांची जयंती आहे। या निमित्तानं पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत एकाच व्यासपीठावर येणार आहेत। मी अत्यंत गरिबी आणि हलाखी पाहिली आहे। माझं आयुष्य गरिबीत गेलंय, पण या गरिबीचं कधीही ओझं वाटलं नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। इम्फाळ आणि गुवाहाटी भागात 88 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत। यावेळी 4 तस्करांना जेरबंद करण्यात आलं असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे। मी जात आणि धर्माच्या आधारावर कधीही भेदभाव करत नाही। जो करेगा जात की बात उसको मारूंगा लात असं मी म्हणत आलेलो आहे। निवडणूक हरलो किंवा मंत्रीपद मिळालं नाही तर मी काही म्हणणार नाही। मी माझ्या तत्वांवर आधीपासून ठाम राहिलो आणि राहीन असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय। छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ औरंगजेबाची कबर हटवा अशी मोहीम विहिंप आणि बजरंग दलानं हाती घेतली आहे। सरकारनं औरंगजेबाची कबर काढून टाकावी अशी मागणी करत राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे आणि त्यामुळे औरंगजेबाच्या कबर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे भरणारा कुंभमेळा हा साधारणतः 13 महिने कालावधीचा असतो, मात्र यंदा तब्बल 71 वर्षांनी अभूतपूर्व योग येणार आहे। गुरुग्रहानं सिंह राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर तो 2 वेळा वक्री होणार आहे आणि त्यानंतर तो नियमित भ्रमण करून पुढील राशीत 24 जुलै 2028 रोजी प्रवेश करणार आहे आणि त्यामुळे यंदाचा कुंभमेळा तब्बल 28 महिने चालणार आहे। बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेश शुल्क 94 वरून 103 रुपये केलं आहे। तसंच इतर तिकिटांच्या दरातही 10% वाढ करण्यात आलेली आहे। उन्हाळी सुट्टीच्या तोंडावर ही मोठी दरवाढ करण्यात आली आहे। परिणामी नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांची संख्या कमी झाली आहे। शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसार शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठी ई-केवायसीसाठी राज्य सरकारनं 31 मार्चची मुदत दिली आहे। त्यानंतर ई-केवायसी न करणाऱ्यांची नावं रेशन कार्डवरून वगळण्यात येतील। मुंबई महापालिकेनं घरोघरी शौचालय उभारण्यासाठी वैयक्तिक 11,000 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे। यापूर्वी घरगुती शौचालयासाठी केंद्र शासनानं 4,000 आणि राज्य शासनाचे 1,000 रुपयांबरोबरच महापालिकेकडून 2,000 रुपयांचं अनुदान देण्यात येत होतं। आता ही रक्कम वाढल्यानं लाभार्थ्याला एकूण 16,000 रुपयांचं अनुदान मिळणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावरील अतिक्रमण काढण्याचा दुसरा टप्पा आजपासून सुरू करण्यात येणार आहे। 30 मार्चपर्यंत ही मोहीम राबवून वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यात येणार असल्याचा दावा पीएमआरडीएकडून करण्यात आलाय। सोलापूर जिल्ह्यातील 9 उपसा सिंचन योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत। या योजनांसाठी तब्बल 504 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यामध्ये सांगोला, मंगळवेढा आणि बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे। राज्यात तापमानाचा पारा सतत वाढतोय आणि त्यामुळे राज्यातील प्रमुख 32 मोठ्या धरणांमध्ये मागील 15 दिवसात 60% घट झाली आहे। 32 धरणात क्षमतेच्या 58% जलसाठा शिल्लक आहे।
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अनेक गावात जलजीवन मिशन योजनेच्या नळ पाणी पुरवठा कामासाठी रस्ते खणण्यात आलेत. हे रस्ते पूर्ववत न करण्यात आल्यानं वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. मसूरचा पूर्व भाग आणि पंचक्रोशीसाठी वरदान असलेल्या हणबरवाडी धनगरवाडी योजनेच्या पहिल्या टप्प्याचं जलपूजन करण्यात आलं. आमदार मनोज घोरपडे यांच्या यावेळी जलपूजन हस्ते त्यांच्या करण्यात आलं आणि यावेळी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. बदलापूर पूर्वेच्या गांधी चौक परिसरात असलेल्या जलकुंभाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती किंवा कामगार या ठिकाणी गेल्यास पायऱ्यांचा स्लॅब कोसळून दुर्घटना होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. यावरून स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा 577 कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आलाय. तर पिंपरी चिंचवड पालिकेचा 526 कोटींचा पुनरुज्जीवन प्रकल्प राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या विचाराधीन असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे. सोलापुरात बर्ड फ्लूचा कहर पाहायला मिळतोय. बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे पक्ष्यांचा मृत्यू होतोय. पालिकेनं फक्त नावालाच प्रतिबंधक क्षेत्र केलं असून कोणतीही उपाययोजना केलेली नाही. मागील 8 दिवसात 100 कावळे, बदक आणि घार अशा पक्ष्यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरे इथे ग्रामस्थांना जखमी करून धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला जेरबंद करण्यात आलं. या माकडानं हल्ला करून परिसरातील 11 जणांना जखमी केलं होतं. पीएम ई बस सेवा योजनेअंतर्गत सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेला 50 इलेक्ट्रिक बसेस मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यासाठी मिरज इथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत असून हा अतिशय चांगला प्रकल्प इथे सुरू होतोय आणि यामुळे शहराचं प्रदूषण कमी होण्यास उपयोग होईल, असं प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील केळशी बंदरात मच्छी सुकवण्याची कोणतीच सुविधा नसल्यानं मच्छीमारांना नाईलाजानं खडकावर मासे सुकवावे लागतात. यासाठी नवीन ओटे बांधून द्यावेत अशी मागणी मच्छीमार बांधवांनी केली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील विन्हेरे विभागातील महावितरणाच्या कर्मचारी विद्युत प्रवाह सुरू करण्याचं काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्यानं कर्मचाऱ्याला शॉक लागला असून तो गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. नागपूर जिल्हा परिषदेतील जनसुविधा, नागरी सुविधा आणि दलित वस्ती विकासासाठी डीपीसी आणि समाज कल्याण विभागाकडून मिळणारा 90 कोटींचा निधी अडकलाय. हा निधी मिळाला तरी यासाठी प्रशासकीय मंजुरी आणि निविदा प्रक्रिया राबवून तो 31 मार्चपर्यंत खर्च करणं शक्य नाही. त्यामुळे हा निधी अखर्चित राहण्याची शक्यता आहे. नाथषष्ठी सोहळ्यासाठी 1000 बस तैनात केल्या जाणार आहेत. राज्यभरातील आगारातल्या या बसमधून यात्रा काळात किमान 3 लाख वारकरी प्रवास करतील असं नियोजन करण्यात आलेलं आहे. 20, 21 आणि 22 मार्च दरम्यान 426वा नाथषष्ठी सोहळा साजरा होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये खासगी टँकर चालकांनी दरवाढ केलेली आहे. उन्हाळा सुरू होता. संभाजीनगर शहर परिसरातील बोर आणि विहिरींनी तळ गाठलाय. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. 2000 लिटरसाठी 400 रुपये तर 5000 लिटरच्या टँकरसाठी 700 रुपये दर आकारला जातो. गोंदियाच्या प्रतापगड बीटमध्ये वणव्याची आग विझवताना कर्तव्यावर असणाऱ्या एका वनमजुराचा होरपळून मृत्यू झालाय. देवबली बोरकर असं मृत वनमजुराचं नाव आहे. उन्हाचा कडाका वाढल्यानंतर भाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. किलोमागे भाज्यांचा दर 80 ते 120 रुपयांच्या घरात जाऊन पोहोचलाय. लिंबू, काकडी आणि गवारच्या दरातही वाढ झाली आहे. हरभऱ्याची आवक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सिल्लोडच्या बाजारात हरभऱ्याची 3 क्विंटल इतकी आवक झाली आहे. सिल्लोडमध्ये हरभऱ्याला सरासरी 5200 रुपये तर पुणे बाजारात हरभऱ्याला सर्वसाधारण 7750 रुपये इतका दर मिळाला आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 45,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. यात पुणे बाजारात लोकल कांद्याची 15,000 क्विंटल तर अहिल्यानगर बाजारात उन्हाळ कांद्याची 11,000 क्विंटल इतकी आवक झाली आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 254 क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. गव्हाला 2625 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. सोयाबीनची मागणी घटल्यानं सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. सोयाबीनचा हमीभाव 4892 रुपये असताना सोयाबीनला केवळ 3626 रुपये इतका दर मिळतोय. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. देशातील साखरेचं उत्पादन गरजेपेक्षा कमी होणार असल्यानं साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे.
देशाला वर्षाला 280 लाख टन साखर लागते, मात्र यंदा 259 लाख टन साखरेचं उत्पादन होईल असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर महासंघानं वर्तवलाय. गेल्या 24 तासात विदर्भात उष्णतेची लाट होती. चंद्रपुरात सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर वर्धा इथे 41 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा कहर झालाय. उपराजधानीमध्ये 40.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. नागपूरसह विविध जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. प्रचंड उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून ढग तयार झाल्यानं संपूर्ण देशात पावसाळी वातावरण तयार होतंय. राज्यात 19 ते 22 मार्च दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे, मात्र विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. तापमानात झालेल्या चढ उतारांमुळे उकाडा वाढताच मुंबईत सर्दी खोकल्याचा त्रास चांगलाच बळावलाय. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अनेक जण खोकल्याच्या त्रासानं त्रस्त आहेत. पुणे शहरात पासपोर्टची मागणी वाढली आहे. पासपोर्टसाठी 1.5 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागते. गेल्या 2 महिन्यात पुण्यात 72,000 पासपोर्टचं वितरण करण्यात आलं. शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती संकलित करण्याच्या हेतूनं ॲग्रीस्टॅक योजना राज्यभर लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यात आतापर्यंत 78 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यात आले आहेत. यामध्ये नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यानं आघाडी घेतली आहे. पालिकेनं करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या कोस्टल रोडच्या देखभालीचा खर्च करोडो रुपयांच्या घरात आहे आणि येणाऱ्या 5 वर्षात या रस्त्याच्या देखभालीवर सुमारे 85 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. मुंबईतील नालेसफाई हा दरवर्षीचा कळीचा प्रश्न आहे. नाल्यांमध्ये कचरा टाकला जाऊ नये यासाठी पालिका दरवर्षी प्रयत्न करते, मात्र आता पालिकेनं नवी शक्कल लढवली आहे. सर्व नाल्यांवर जाळ्यांचं संरक्षण बसवण्यात येणार आहे, त्यामुळे कचरा न जाण्यासह पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यास देखील मदत होईल. पुणे महापालिकेची उद्यानं खरं तर आता रात्री 9 पर्यंत खुली राहणार आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असून शालेय सुट्ट्या सुरू असल्यानं पुणे महापालिकेनं सार्वजनिक उद्यानांची वेळ 1 तास वाढवण्याचा निर्णय घेतलाय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचं उद्घाटन जून महिन्यात होईल असं अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी जाहीर केलंय. विमानतळाला भेट देऊन त्यांनी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. तर या विमानतळामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होणार आहे. पनवेल आणि कर्जत यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचं काम प्रगतीपथावर असून त्यात एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यात यंत्रणांना यश आलंय. या मार्गावर मोहोपे स्टेशनवरून पहिला एंड अनलोडिंग रेक चालवण्यात आलाय. मध्य रेल्वे मार्गावरील प्रवास गतिमान होणार आहे. बदलापूर ते कर्जत मार्गावर 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेच्या प्रकल्पाला सरकारनं मंजुरी दिली आहे. 32.460 किलोमीटर लांबीच्या ब्राऊनफील्ड रेल्वे प्रकल्पाला सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. शिवाजी महाराजांचा तिथीनुसार शिवजन्मोत्सव किल्ले शिवनेरी गडावर संपन्न होतोय आणि या निमित्तानं रात्रीपासूनच शिवभक्त शिवज्योत घेऊन शिवनेरीवर दाखल होत आहेत. मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होणार असून विद्युत रोषणाईसह विविध फुलमाळांनी सजावट करत दीपोत्सवानं शिवनेरी झळाळून निघाले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवज्योत आणण्यासाठी राज्यभरातून शिवभक्त हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर दाखल झाले होते. शिवरायांच्या समाधीस्थळी प्रज्वलित केलेली शिवज्योत घेऊन शिवभक्त आपल्या गावी निघाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी ठिकठिकाणी एकच उत्साह दिसून आला. नागपुरात तिथीनुसार शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जातोय. शहरातल्या महाराजांच्या पुतळ्यावर अभिषेक, पूजन आणि माल्यार्पण आरती, शिवस्तुती झाल्यानंतर शिवाज्ञा, ढोल ताशा पथकानं वादन केलं. मुंबईत उभाठा शिवसेनेकडून तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येते. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली. उभाठ्याच्या वतीनं कल्याणमधील रामबाग शाखेत यंदाही आगळा वेगळा देखावा साकारण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. यात भाजप नेत्यांचा जाहीर निषेध करण्यात आलाय.
कोकण किनारपट्टीतील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांची सागरी किनारपट्टी जैवविविधतेच्या दृष्टीनं समृद्ध आणि सुरक्षित झाली आहे. ऑलिव्ह रिडले कासवांच्या गेल्या 22 वर्षातील 250 पिल्लांवरून विक्रमी 4 लाख पिल्लांचं प्रजोत्पादन झालेलं आहे. भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी INS गुलदार ही युद्धनौका विजयदुर्ग बंदरात दाखल झाली आहे. INS गुलदार ही युद्धनौका निवृत्तीनंतर भारतीय नौदलानं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित केली आहे. सांगलीच्या कासेगावमध्ये जयंत केसरी बैलगाडी शर्यतीचं मैदान आयोजित करण्यात आलं होतं. या शर्यतीमध्ये वाघोलीच्या शंभू आणि संभाजीनगर इथल्या चिमण्या जोडीनं बाजी मारली. श्रद्धा आणि आस्थेच्या बाबतीत तिरुपती बालाजी देवस्थाननंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या माता वैष्णोदेवी देवस्थानला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यंदा 27 किलो सोनं, 3424 किलो चांदी वैष्णोदेवी देवस्थानला भाविकांनी दान केली आहे. गेल्या 5 वर्षात राम मंदिर ट्रस्टनं 400 कोटींचा कर भरलाय असं श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी सांगितलंय. ही रक्कम 5 फेब्रुवारी 2020 ते 5 फेब्रुवारी 2025 दरम्यान देण्यात आली आहे. यापैकी 270 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर म्हणून भरण्यात आलेत, तर उर्वरित 130 कोटी रुपये कर श्रेणींमध्ये भरण्यात आलेले आहेत असं त्यांनी सांगितलंय. पश्चिम बंगालच्या बीरभूमच्या सैथियानमध्ये आजही इंटरनेट बंद राहणार आहे. 2 गटांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर प्रशासनानं अफवा रोखण्याचा निर्णय घेतलाय, तर व्हॉइस कॉल आणि मेसेजवर कोणतंही बंधन असणार नाही. हिमाचल प्रदेशच्या कुलू मनाली महामार्गावर डोंगरावरून मोठा दगड कोसळला. या दुर्घटनेत अनेक वाहनांचं नुकसान झालंय. झारखंडच्या चाईबासा इथे सुरक्षा दलांना नक्षलवाद्यांविरोधात मोठं यश मिळालेलं आहे. शोध मोहिमेदरम्यान 10 किलो आयडी सापडलेला आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये घातपाताचा प्रयत्न फसलाय. परिसरात माओवाद्यांनी पेरलेले आयडी जवानांकडून नष्ट करण्यात आले असून या परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं जातंय. बिहारच्या पालीगंजमध्ये पोलीस पथकावर नागरिकांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय. दरम्यान पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय. बिहारमधल्या गया इथे गोळीबारानं खळबळ उडाली आहे. क्षुल्लक कारणांवरून गुंडांनी गोळीबार केला. यावेळी तिथल्या ग्रामस्थांनी आरोपींवर दगडफेक करत त्यांना पळवून लावलं. यूपीच्या उन्नावमधून अपघाताचा एक भयानक व्हिडिओ समोर आलाय. ट्रकच्या मागील भागात खरं तर एक दुचाकी स्वार अडकला होता. ट्रकनं 200 मीटरपर्यंत दुचाकी स्वाराला फरफटत नेलं. या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये 2 दुचाकी स्वारांनी दहशत माजवली आहे. दुचाकी स्वारांनी स्टंट करताना एक कारला जोरदार धडक दिली. अपघातानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. गुजरातच्या वडोदरामध्ये हिट अँड रन केसचा नवा व्हिडिओ समोर आलाय. अपघातावेळी रक्षित चौरसिया नावाचा एक तरुण स्वतः कार चालवत असल्याचं यामध्ये स्पष्ट झालंय. गुजरातमधील सुरतमध्ये सुरक्षा रक्षकानं अडवल्यानं संतप्त मुलानं वृद्ध व्यक्तीवर हल्ला केला. त्यानं वृद्ध सुरक्षा रक्षकाला लाथ मारली आणि मारहाण केली.